महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात बाजी कोण मारणार याची चर्चा आहे। लोकसभेतल्या जागा वाटपाच्या गोंधळातनं धडा घेत महायुती नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर आपली 100 जागांची यादी घोषित करण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचं जागा वाटप पक्क नसलं तरी निवडून येण्याची 100% खात्री असलेल्या 100 जागा जाहीर केल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या 100 जागांमध्ये प्रामुख्याने भाजपच्या 50 जागा, शिवसेनेच्या 25 जागा आणि राष्ट्रवादीच्या 25 जागांचा समावेश असल्याची माहिती मिळते। तर 50 जागा भाजप, 25 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 25 जागा, यामध्ये सर्वाधिक 34 जागा या मुंबईतल्या असतील। तर कोकणातल्या 15 जागांची सुद्धा पहिल्याच टप्प्यामध्ये घोषणा होण्याचा अंदाज आहे। यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 20 जागा, विदर्भामधल्या 15च्या आसपास जागा, उत्तर महाराष्ट्रातल्या 8 आणि मराठवाड्यामधल्या सुद्धा 8 जागा या पहिल्याच जागा वाटपामध्ये 100 जणांच्या नावांमध्ये घोषित होऊ शकतात। आणि या सर्व 100 जागा या विद्यमान आमदारांच्या असतील अशी सुद्धा माहिती आहे। या उमेदवारांना प्रचारासाठी अधिकाधिक वेळ मिळावा या हेतूने या जागा लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न असेल। या महायुतीमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष आणि तो सर्वात मोठा पक्ष आहे भाजपा। या पक्षाकडून मात्र निवडणुकांची तयारी अगदी जोरात सुरू आहे। पहिल्या 50 उमेदवारांची घोषणा लवकरात लवकर करावी आणि त्यांना निरोप द्यावेत, म्हणजे ते उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात करतील इतकी तयारी भाजपाने केलेली आहे। पण त्या तुलनेमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही आज आपल्या जागा नेमक्या किती असतील याचा पुरेसा अंदाज आलेला दिसत नाही। तर पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर होणाऱ्या 100 जागांमध्ये सर्वाधिक जागा या भाजपच्या असतील, ज्यामध्ये नागपूर दक्षिण मतदारसंघातनं देवेंद्र फडणवीस, शिर्डी मतदारसंघातनं राधाकृष्ण विखे, बल्लारपूरमधनं सुधीर मुनगंटीवार, कुलाबा मतदारसंघातनं राहुल नार्वेकर, जामनेरमधनं गिरीश महाजन, डोंबिवली पश्चिममधनं रवींद्र चव्हाण, नंदुरबारमधनं विजयकुमार गावित यांच्यासह तब्बल 50 मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा पहिल्या टप्प्यातच केली जाईल अशी दाट शक्यता आहे। शिवसेना, भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि आमचे मित्र पक्ष यांच्यात सुसंवाद आहे। जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आणि तातडीने काही दिवसातच जागा वाटप होईल अशा पद्धतीची मानसिकता आमच्या सगळ्या पक्षांची। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मंत्र्यांसह एकूण 25 विद्यमान आमदारांची नावं पहिल्या यादीमध्ये असतील अशी शक्यता आहे। आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील, परळीमधनं धनंजय मुंडे, कागलमधनं हसन मुश्रीफ, श्रीवर्धनमधनं अदिती तटकरे, अमळनेरमधनं अनिल पाटील यांच्यासह 25 विद्यमान आमदारांची नावं पहिल्या यादीमध्ये झळकू शकतात। तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आपल्या पहिल्या यादीमध्ये कोकण आणि मुंबई सोबतच ठाण्याच्या जागा सुद्धा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होते। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडीमधनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जळगाव ग्रामीणमधनं गुलाबराव पाटील, मालेगाव बाह्यमधनं दादा भुसे, सावंतवाडीमधनं दीपक केसरकर, दिग्रस दारवा मतदारसंघातनं संजय राठोड, पाटण मतदारसंघातनं शंभूराज देसाई यांच्यासह 25 विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीमध्ये नंबर लागू शकतो। लोकसभेला ज्या जागा वाटप झाल्या त्याला जो काल विलंब लागला, त्या विलंबामुळे अनेक उमेदवारांना प्रचार करायला योग्य वेळ मिळाला नाही। आता महायुतीने असं ठरवलं आहे की ज्या जागेमध्ये डिस्प्यूटच नाही त्या तातडीनं त्या घोषित करायच्या आणि त्या घोषित केल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार हे आपल्या कामाला लागू शकतात। आणि बुधवारी रात्री जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली। या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षाचे उमेदवार इच्छुक असल्यामुळे या बैठकीत त्याबद्दल तोडगा काढण्याचाही प्रयत्न झाला। शेवटी दोनही पक्षांकडून एकमेकांना सहकार्य करण्याबाबत एकमत झाल्याचं कळतंय। हे दोन्ही महायुतीमधले घटक पक्ष एकमेकांच्या जागांवर दावा करण्याची शक्यता आहे। आधीच्या निवडणुकांमध्ये 2019च्या जिथं जिथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती, अशा ठिकाणी अर्थातच कोणाची ताकद जास्त आहे, कोणाची कमी आहे याच्यावरून चर्चा रंगेल। शिवाय भाजप विरोधातही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जागा वाटपावरनं खूप काथ्याकूट झाला।
त्यामुळे उमेदवार घोषित करण्यात झालेला गोंधळ आणि दिरंगाई याचा फटका महायुतीला बसल्याचं बोललं गेलं. या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनं पुढाकार घेऊन हा तोडगा काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याची ही आघाडी महायुतीला निवडणुकीत सुद्धा विजयी आघाडी मिळवून देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.